अडीच वर्षात आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। ठाणे महापालिका आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं काशीनाथ घाणेकर सभागृहात संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत रविदास यांच्या विचारांना उजाळा देत समाजातील सत्यासाठी उभं राहण्याचं धाडस त्यांनी दिल्याचं सांगितलं। शिंदे यांनी यावेळी गेल्या अडीच वर्षात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांवरही प्रकाश टाकला। गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांसाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसंच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, समितीचे अध्यक्ष बाळाजी कांबळे, उपाध्यक्ष राजभाऊ चव्हाण, सुनील लुंबरे, सचिव विक्रम भोईर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंदी आहोत की आजच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला। या जयंती दिनात आमचे काही समाजरत्न यांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वी यांचा देखील सत्कार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने देण्यात आला। पुरस्कार दिले गेले त्याविषयी काय सांगा? पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा, समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ते प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे। समाज भवनाची मागणी केलेली होती, त्या मागणीवर ही मागणी आमची फार जुनी आहे। या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत की यांना या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन, ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या ठिकाणी एकत्रित मिळावं अशी ही मागणी आहे। ती मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे।